चळवळीतला एक सत्याग्रही म्हणून आमच्या चळवळीत आपलं योगदान देऊन आज आपल्यात नसलेले श्रीपतराव शिंदेंना मी वंदन करून त्या ठिकाणी 2 शब्द बोलण्यासाठी आणि त्यांचा वारसा खंबीरपणे चालवणाऱ्या रणरागिणी स्वातीताईंना बळ देण्यासाठी आज या ठिकाणी आलो. महाराष्ट्र एकीकरण समितीमधून आम्ही काम करत असताना बंटीदादा आणि माझी मैत्री ही खऱ्या अर्थानं खूप जुनी, म्हणजे या मी राजकीय जीवनात किंवा सामाजिक जीवनात सार्वजनिक जीवनात सक्रिय होण्यापासूनची मैत्री आहे. पण जसं जसं आम्ही या समाजकार्यात उतरलो, या चळवळीत उतरलो आणि याचा अभ्यास केला तर प्रामुख्याने बेळगावसोबतच बेळगावच्या आजूबाजूला जी लोक आहेत ज्यांनी या चळवळीत योगदान केलंय यांचा सुद्धा अभ्यास करताना त्या ठिकाणी संदर्भ येत असतोय आणि त्यात एक प्रकर्षानं नाव प्रत्येक वेळेला आम्हाला जाणवलं ते सन्माननीय श्रीपतराव शिंदे साहेबांचं. या चळवळीसाठी शेकडो लोकांनी आपला जीव दिलं. या चळवळीत शेकडो लोकांनी जीव देऊन सुद्धा महाराष्ट्र त्या ठिकाणी महाराष्ट्र अजून पूर्ण व्हायचं म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झालेली नाही आहे. मुंबई मिळाली म्हणून महाराष्ट्र उदासीन झाला आणि बेळगावसह सीमाभाग कर्नाटकात तसंच थांबून राहिला. पण त्या बेळगावसाठी लढणारी काही ठराविक लोक होती आणि आज सुद्धा आम्हाला महाराष्ट्रातून आवाज उठवणाऱ्या लोकांची कमी आहे. आणि मला खऱ्या अर्थानं खात्री आहे की स्वातीताईंनी हा जो निर्णय घेतला हा खऱ्या अर्थानं स्वागतार्ह आहे. कारण या चळवळीत जाण असणारे लोक आम्हाला पाहिजेत. माझ्या आज या सभेमध्ये येण्यामागं हाच स्वार्थ आहे की ह्या चळवळींची जाण असणारा, या चळवळीचा अभ्यास असणारा नेता आम्हाला पाहिजे. आणि स्वातीताईंच्या रूपातली रणरागिणी जर महाराष्ट्राच्या विधानसभेत आमच्यासाठी आवाज उठवेल तर आज आमचा हा सीमाभाग महाराष्ट्र देऊन आमचा हा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं मी जर तेवढ्या लांबून इथं ताकद देतोय तर तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे की आपला माणूस त्या ठिकाणी तिथं गेला पाहिजे. आपले प्रश्न त्या ठिकाणी विधानसभेत उचलून आपल्या भागाचा विकास कसा झाला पाहिजे याचा तुम्ही विचार करा. मित्रांनो, परवा दिवशी जेव्हा बंटीदादांनी मला सांगितलं की आमची एक निर्धार सभा आहे आणि आम्ही या विधानसभेला स्वातीताईंसाठी प्रयत्न करणार आहे, मी त्यांचं त्यावेळेस अभिनंदन केलं. आज बेळगावात पवार साहेबांचा कार्यक्रम आहे संध्याकाळी, त्यामुळं मी यावं की नाही हा प्रश्न होता. माझ्या सहकाऱ्यांची चर्चा केली. सहकाऱ्यांनी बोलले की या चळवळीतला एक नेता आणि त्यांची मुलगी म्हणून स्वातीताईंना ताकद देण्यासाठी आपण तिथे गेलो पाहिजे. त्यामुळे इथं आम्ही आलोय. आणि परवा दिवशी चर्चा करताना बंटीदादांनी आमचा चर्चा होताना तो संदर्भ आला ज्या वेळेला 1 जून 1986 ला कर्नाटक सरकारनं बेळगावसह सीमाभागात कन्नड सक्ती लागू केली. व्यावसायिक ठिकाणी आणि शाळातून ज्या वेळेला सक्तीनं कन्नड भाषा शिकवायचा निर्णय त्यांनी घेतला त्यावेळेला पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन त्या ठिकाणी उसळलं. सीमाभागात प्रकर्षानं महाराष्ट्रातले नेते येऊन आंदोलन करत होते. त्या 86च्या आंदोलनात स्वतः शरद पवार साहेब त्या ठिकाणी बेळगावात येऊन त्यांनी सत्याग्रह केला होता चन्नामा चौकामध्ये. छगन भुजबळ साहेब वेषांतर करून त्या ठिकाणी गोव्यातून एक दुबईचा शेख म्हणून त्यांनी वेषांतर केलं. ते बेळगावात आले आणि त्या पवार साहेबांच्या सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला होता. एकनाथ शिंदे त्यावेळी बाळासाहेबांच्या आदेशानं त्या पवार साहेबांच्या सत्याग्रहात त्या दिवशी त्या ठिकाणी सामील झाले होते. आणि त्याच आंदोलनानंतर 2 जूनला समाजवादी नेते या ठिकाणी येऊन निप्पाणीमध्ये सत्याग्रह करायचं त्यांनी 2 जूनला जाहीर केलं होतं. 151 सत्याग्रहींची त्या ठिकाणी ते सत्याग्रह होणार होतं आणि त्या सत्याग्रहाच्या नेतृत्वामध्ये श्रीपतराव शिंदेचा सहभाग होता. त्यांना त्या सत्याग्रहामध्ये अटक झाली होती. त्या ठिकाणी हा इतिहास आहे आणि त्या कुठेतरी त्या इतिहासाला त्याची जाण ठेवून आम्ही या ठिकाणी इथं आलो. महाराष्ट्र एकीकरण समितीचा हा लढा हा जवळजवळ आता 67-68 वर्ष झाली. अजूनही महाराष्ट्राला आपल्या बेळगावच्या मराठी माणसांना आपल्या मूलभूत अधिकारांसाठी लढावं लागतंय. आणि खऱ्या अर्थानं मला सांगताना दुःख वाटतंय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्यांदाच येऊन त्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात त्यावेळेला खानापुरात त्यांनी राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला. ही प्रथा 2021 पासून चालू झाली. ज्यावेळेला 21ला पोटनिवडणुकीला मला महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवारी दिली त्यामध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून या चळवळीची जाण असणारे नेते आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला पाठिंबा दिला, ताकद दिली. त्याचबरोबर शिवसेनेनं आम्हाला अधिकृत उमेदवारी दिली, आम्हाला ताकद दिली. पण या राजकीय पक्षाच्या चौकटीत अडकलेले दोन्ही काँग्रेस आणि भाजपच्या राजकीय पक्षांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या म्हणजेच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत घेऊन त्या ठिकाणी 21ला सुद्धा
प्रामाणिक विनंती आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा लढा अजून संपलेला नाही आणि अगदीच सीमेलगत असलेला हा भाग तुम्हाला आजूबाजूला कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर असल्यामुळे या लढ्याची धग तुम्हाला माहिती आहे किंवा भाषिक अत्याचार कशाचा मला वाटते अजून इथे ती धग पोचली नाही, पण भविष्यात हा त्रास जाणवणार आहे. त्यामुळं बेळगावातला मराठी म्हणून सुद्धा महाराष्ट्राचाच आहे. आम्ही तुमचेच आहोत आणि याचा विसर या महाराष्ट्राला पडलेला आहे. त्याची आठवण कुठेतरी त्यांना करून द्यायची आहे आणि यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. हा लढा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. सुप्रीम कोर्टात 2 वर्ष झाले आपला लढा पुढे गेलेला नाही आहे. महाराष्ट्र सरकारनं 2 वर्ष झाली आपल्या सुप्रीम कोर्टातल्या वकिलांची फी दिलेली नाही आहे. हा लढा बेळगाव आणि कर्नाटकाचा नाही आहे मित्रांनो, लक्षात घ्या. महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा आहे. तसं असून सुद्धा आपल्या महाराष्ट्र शासनानं आपल्या वकिलांची फी दिली नाही, त्यामुळे 2 वर्ष आपला खटला चालला नाही आणि त्या विरोधात